नेहमीच पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने भारतामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्यावरती गरळ ओकायचा प्रयत्न करत असतो। पुन्हा एकदा एका पद्धतीने हा उस्कवण्याचा सुद्धा प्रयत्न दिसतोय पाकिस्तानकडून। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये फक्त हिंदुस्थानामध्येच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर असणाऱ्या भारतीयांद्वारे या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा जी एक प्रकारे प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे तर त्याचा उत्सव साजरा केला जातोय। पण पाकिस्तानकडून असा जळफळाट होणं हे जे आहे स्वाभाविकच होतं, कारण पाकिस्तानचा जन्मच मुळात जो आहे तो भारत द्वेषातून झालेला आहे। खरं पाहिलं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की याच निर्णयाच्या अनुसार 5 एकरची जमीन ही मुस्लिमांच्या मस्जिद बनवण्यासाठी सुद्धा अयोध्येमध्ये दिलेली आहे। पाकिस्तान या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्या गोष्टीकडे कानाडोळा करतोय। त्याहून महत्वाचं, हा मंदिराचा जो मामला आहे तो संपूर्णतः भारताचा अंतर्गत मामला आहे। पाकिस्तानचं दूरपर्यंत याच्याशी काही देणं घेणं नाही। पाकिस्तानला जर विचारच करायचा असेल, त्यांना मुस्लिमांविषयी जर बोलायचं असेल तर मी ते आधी त्या काही म्हणेल की पाकिस्तानमध्ये आज घडीला मायनॉरिटीची जी पोझिशन आहे, तिथले जे हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, त्यांच्यावर जो प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अत्याचार होतो त्याविषयी त्यांनी बोललं पाहिजे। एवढंच नाही तर तिथे असणारे मुस्लिम, शिया जे मुस्लिम आहेत त्यांच्या विरुद्ध जो काही अत्याचार होतो त्याविषयी त्या ठिकाणी बोललं पाहिजे। आणि हे भारताविषयी गरळ ओकळण्याचं जे आहे काम त्यांनी कुठेतरी कमी केलं पाहिजे। अगदी खूप खूप धन्यवाद सतीश सर, तुम्ही सविस्तरपणे या सगळ्याबद्दलचे विश्लेषण केलं यासाठी।